महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांची बैठक आज मुंबई येथे सकाळी होणार आहे। या बैठकीत गटनेते म्हणून सुनेत्रा अजित पवार यांची निवड होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदावर शपथविधी होण्याची देखील दाट शक्यता आहे। याबाबत राजकीय हालचालींना कालपासूनच वेग आला आहे। राष्ट्रवादीच्या मुख्य नेत्यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत चर्चा केलेली आहे। अजित पवार यांच्याकडे असलेली सर्वच खाती सुनेत्रा पवार यांना द्यावी, त्याचप्रमाणे त्यांच्या गोटातील एक मंत्रिपद जे शिल्लक आहे ते देखील आज देण्यात यावे अशी मागणी या नेत्यांनी केल्याची माहिती मिळाली आहे। गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होतील अशी चर्चा होती। याबाबत गेल्या 2 दिवसापासून चर्चेला जोर आला होता। अजितदादांनी यासाठी पुढाकार घेतल्याचे सांगण्यात आले आणि त्याप्रमाणे येत्या 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार होते असे आता बोलले जात आहे। दरम्यान आज सकाळी शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही खुलासे केले। त्यानुसार आज होणाऱ्या शपथविधीची माहिती आपल्याला नव्हती असे त्यांनी सांगितले आहे। राजकीय घटना वेगाने घडत आहेत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही याबाबत अजूनही शंकाच आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर एनडीए सोबत जातील का हा पुढचा प्रश्न आहे। असे झाले तर केंद्रात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांना मंत्रिपद द्यावे लागेल, त्याचप्रमाणे राज्यात सुद्धा त्यांना मंत्रिपद द्यावे लागेल। त्यामुळे हा प्रश्न सध्या रखडला आहे। आज शपथविधी होणार हे निश्चित।